बॉस, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. मी येते आतमध्ये. तुझ्या बाबांचा फोन आहे. बहुतेक यांना कळलंय की युवराजला ताईने ऑफिसच्या बाहेर काढले. चला, म्हणजे एक सत्य तरी त्यांच्या समोर आलं. हॅलो. हॅलो केदार, हा बाबा. कसा आहेस बाळा? सगळं ठीक आहे ना? हो. केदार, तारिणी आहे का रे तिकडे? आहे ना, इथे बाजूलाच आहे. काही काम आहे का? मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं. केदार, अरे मला ना तुझी थोडीशी मदत हवी होती म्हणून तुला फोन केला होता. हा बाबा, बोला ना. काय ना, मला कौशिकीताई आणि युवराजरावांच्या वादाबद्दल कळलं. म्हणजे रेखानेच सांगितलं मला. अरे चुका होतात लहान माणसांकडनं. युवराजराव अजूनही लहानच आहेत ना, अनुभवानं आहे. तर केदार, तू युवराजरावांसाठी कौशिकीताईंशी थोडंसं बोलशील का रे? म्हणजे त्याची बाजू घेऊ. मग तू आणि तारिणी तुम्ही दोघं मिळून बोललात ना तर वजन जास्त वाढेल. मला निशीचं टेन्शन बघवत नाहीये रे. म्हणजे माझं काही म्हणणं नाही आहे त्याच्याबद्दल, पण लेकीच्या संसाराची काळजी असणार ना मला. हे बघ, तू आणि तारिणी जरा प्लीज कौशिकीताईंशी बोलून घ्या ना. बाबा, तुम्ही जे काही बोललात ते मी सगळं ऐकलंय. पण बाबा, मला नाही वाटत की युवराज भाऊजींनी जे काही केले त्यानंतर कौशिकीताई त्यांना माफ करतील. कारण खूप मोठी चूक केली आहे युवराज भाऊजींनी. आणि अशा चुकीच्या गोष्टीला आम्ही समर्थन देणं सुद्धा मला बरोबर वाटत नाहीये. आम्ही कशी त्यांची बाजू घेणार? हे बघा, आमच्या घरातले काय किंवा ऑफिसचे काय, सगळे निर्णय कौशिकीताईंच्याच हातात असतात. त्याच्यामुळे त्याच्यात ढवळाढवळ आम्ही दोघं नाही करू शकत. मला नाही वाटत की आम्ही यावरनं कौशिकीताईंना काही सांगू शकू. हा, तुम्हाला निशीची काळजी वाटतेय, तशीच मला सुद्धा तिची खूप काळजी वाटते. पण तुम्ही तिची काळजी करू नका बाबा. मी एक बहीण म्हणून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. तू काय पाठीशी उभी राहणार ग? अगं काय चुकीचं बोलली ती? ओ, तुम्हाला कळत नाहीये? स्वार्थाचं राजकारण खेळतायत हे. आई, खबरदार मला आई बोललीस तर. आईच्या काळजातलं दुःख तुला काय कळणार ग? माझ्या मुलीची काळजी वाटली ना म्हणून फोन केला होता तुला. पण तू जे अपेक्षित होतं ना तेच उत्तर दिलंस मला. निशीची आई, हे बघा, मला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खोटं आश्वासन द्यायचं नाहीये. अहो, खरंच आमच्या हातात कुठलीच गोष्ट नाहीये. हातात तर सगळंच घ्यायचंय का तुम्हाला? युवराजरावांना ऑफिसमधून बाहेर काढलंय, चांगलंच आहे तुमच्यासाठी. आज काय ऑफिसमधून बाहेर काढला, उद्या घरातून बाहेर काढतील. हीच इच्छा आहे तुमची. अगं का मुद्दाम करणार आहेत ते? सांग ना. त्या घरातले निर्णय सगळे कौशिकीताई घेतात असं तिला म्हणायचंय. आणि कौशिकीताईंसमोर कोणाचंही काय चालत नाही हे माहिती ना तुला. अहो, ही वाईटावरच आहे. पण तुम्हाला तुमच्या मुलीच्या संसाराची काळजी हवी ना. आणि हे तारिणी, तुला वाटत असेल मी तुझ्या हातापाय पडेन, तुझ्या पुढे झुकेन, तर असं काही होणार नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या निशीच्या संसाराचा. तिचा संसार जर का उद्ध्वस्त झाला ना तर या घराशी तुझा संबंध कायमचा संपला. शब्द आहे माझा. या तारिणीचा खरा चेहरा ना आधीच कळला होता मला. पण आता मी शांत बसणार नाही. आताच आता खांडेकरांकडे जाते आणि या सगळ्याचा जाब विचारते. हे काय बोलतेस तू? खरं तेच बोलतीये. काय चुकीचं बोलतीये? हा, गोड गोड बोलून आपल्या बाजूने कसं करायचं सगळ्यांना हे तारिणीला चांगलंच ठाऊक आहे. तू आधी शांत हो, शांत हो. कशी शांत होऊ? हा, आणि का शांत होऊ सांगा ना. नाही, तुम्हाला वाटलं असेल तारिणी कौशिकीताईंशी बोलायला नकार देते म्हटल्यावर मी काहीच करणार नाही. पण असं काही होणार नाहीये. माझ्या लेकीच्या सुखासाठी, तिच्या संसारासाठी ना त्या खांडेकरांसमोर पदर पसरवावा लागला ना तरी मागे पुढे बघणार नाहीये मी. अगं काय झालंय? काय इतकी चिडचिड करतेस? अगं बरं झालं मग तू आलीस ते. हा, आता तू तुझ्या आईला समजाव. अगं ती खांडेकरांकडे जायला निघालीये. हो, अर्धवट कसली माहिती देताय तिला? पूर्ण सांगा ना काय झालंय ते. नमा, युवराजरावांना त्यांच्या चॅनल मधून बाहेर काढलंय कौशिकीताईंनी.
माझ्या जावयाला स्वतःच्याच ऑफिस मधून बाहेर काढलं आणि मी गप्पा बसायचं? बरं, पण आता सांगतेस तर पूर्ण सांग ना. युवराज जिजूंनी असं काय केलं की त्यांना कौशिकीताईंनी ऑफिस मधून बाहेर काढलं? आपल्याला काय करायचं नसता चौकशा, पण म्हणून काय हकलून द्यायचं का त्यांना? अगं त्यांच्या घरातला प्रश्न आहे, आपण त्यात पडणारे कोण? हे जर सगळं केदारच्या बाबतीत असतं ना, तर तुमच्या आधी तुमची आई पोहोचली असती खांडेकरांकडे लाडक्या जावयाची बाजू घ्यायला. पण युवराज रावांसाठी लढायला मी एकटी कमकी आहे. आई ऐक माझं, प्लीज असं करू नकोस. आपल्याला तिथे काय झालं हे नेमकं माहित नाहीये. आणि निशिताईची एकटीची बाजू ऐकून घेऊन तू सरळ त्यांना जाब विचारायला गेलीस ना, तर ते कौशिकीताईंना आवडणार नाही. आता मी काय करायचंय हे कौशिकीताईंच्या आवडीनिवडीवर ठरवायचंय का? हा? आणि मुळात त्या ज्या काही वागल्या आहेत ना, ते मला आवडलेलं नाहीये. त्याचा जाब विचारणार आहे मी. तेवढा हक्क आहे ना मला? आहे ना, पण तिकडे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात घे. कौशिकी खांडेकर हवेत निर्णय घेत नाही. त्यांनी असा निर्णय घेतला, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल ना. अगं तेच कारण जाणून घ्यायला जायचंय तिकडे. नाही मी काय म्हणते, तू सुद्धा चल माझ्यासोबत नमा. कारण काय या घरात ना तारिणी सोडल्यास बाकी कुणालाही काडीची किंमत नाहीये. तुला सुद्धा नाही बर का. तुला जर गरज पडली ना तर मी आणि निशीच उभे राहणार आहोत तुझ्या मागे. तुझे बाबा असे डिम्म उभे राहणार इथे. एका उगाच काहीतरी बोलू नकोस. एक बाप म्हणून मला माझी कर्तव्य माहिती आहेत आणि विषय जाणून न घेता उगाच उठसूट जाब विचारायला जाणारपैकी मी नाहीये. नाही तुम्ही नकाच जाऊ. तुमच्याकडनं काही अपेक्षाच नाहीये मला. आणि माझ्या बरोबर या म्हणून तुम्हाला फोर्स करतेय का मी? नाही ना, मग मला जाताना अडवू नका. मला जाऊ दे. बाबा जाऊ देत तिला. आई तू जा. आई तू जा तिकडे आणि चांगला खडसावून जाब विचार कौशिकीताईंना. बघा त्या म्हणतील की आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे, तुम्ही कशाला लुडबुड करताय, जा तुमच्या मुलीला घेऊन. त्या अशा म्हणाल्या की लगेच निशिताईला सांगायचं बॅग भर आणि तिला घेऊन इकडे ये. वेडी आहेस का? तिला का घेऊन येऊ इथे? अगं हे असं काय करते तू? कौशिकीताईंच्या विरोधात बोलणार म्हणून तुला आणि निशिताईने तुला सांगितलं म्हणून तुम्हा दोघींना त्या घरात थोडी राहून देणार आहेत. नाही, निशी तिथेच राहायला हवी. अगं पण जाब विचारायला नको का? नाही नको बाई. नाही म्हणजे कौशिकीताई एवढ्या चिडल्या आहेत की भावाला बाहेर काढलंय त्यांनी. भाऊजाईला बाहेर काढणं असं कितीच अवघड आहे त्यांना. आपण काय करूया, हे सगळं शांत होऊ देऊया आणि अगदीच गोष्टी हाताबाहेर गेल्या ना तर मग बघू काय करायचंय ते. हे पण ठीक आहे. हो ना बाबा, बरोबर बोलते ना ती. हो 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 हो. पण परिस्थिती जर का हाताबाहेर गेली ना तर मात्र मी शांत बसणार नाही. युवराज रावांवर झालेला अन्याय त्यांची सासू सहन करणार नाही.